त्यात माझे मित्र आणि मैत्रिणींनो, अजून एकदा तुमचं स्वागत आहे रुपालीज किचनमध्ये. तर आता आज आपण बनवणार आहे सुक्या शेवग्याची भाजी. तर चला सुरुवात करू. त्याच्यासाठी आपल्याला सामग्री लागणार आहे टोमॅटो, कांदा, थोडासा कढीपत्ता, मीठ, काळं तिखट, लाल तिखट, गरम मसाला, हिंग, थोडीशी कोथिंबीर, खोबऱ्याला खिसून घ्यायचं आहे, थोडंसं लसूण आणि अद्रक, आणि इकडे शेवग्याला गरम पाण्यात आपण हळद टाकून उकळून घ्यायचं आहे. तर चला सुरुवात करू. गॅस तापवून घेतलेला आहे आणि आता त्यात तेल टाकलंय. अजून एक वाटी तेल टाकू. चला आता सुरुवात करू. तर आता हे काही तुम्हाला मिक्सरच्या साच्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची एक चांगली. तर आता काही या प्रकारे ही पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरमधून. तर आता चला चालू करू. तर आता इथे तेल गरम करून घेतलं आहे. आता आपण जिरे मोहरी टाकून घेऊ. आता कढीपत्ता टाकू. आता कांदाही टाकून घेतलाय. आता यात आपण मीठ टाकू. लागेल तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता जी आपण मगाशी पेस्ट बनवून घेतली होती तीही आता यात टाकू. आता हिंगही टाकून घेऊ आपण. एक चमचा हिंग टाकू. एक चमचा काळं तिखट टाकू. 2 चमचे टाकू. थोडंसं लाल तिखट, थोडा गरम मसाला, आणि आता याला आपण मिक्स करून घेऊ चांगलं. आता टोमॅटोही टाकून घेऊयात. आता शिजण्यासाठी थोडंसं आपण पाणी टाकावं. थोडंसं पाणी टाकायचं, जास्तही नाही. आता याचा चांगला मसाला बनवून घ्यायचा आहे. काही या प्रकारे याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यात 1 चिमूट हळदही टाकून घेतली आहे मी. हळद जास्त टाकायची नाही, कारण आपण जे शेंगा उकडून घेतला आहे त्यातही हळद टाकलं आहे आणि सुक्का असल्यामुळे यात जास्त हळदची गरज पडत नाही. आता काही या प्रकारे हा मसाला मी बनवून घेतला आहे. विशेष म्हणजे आज शेंग्याचा कूटही टाकला नाहीये. आणि अजून थोडी आपण कोथिंबीर कापून घेतोय वरून गार्निश करण्यासाठी. तर याला अजून थोडंफार कापून घेऊ आपण कोथिंबीरला. आता इकडे आपण याला शेंगा टाकायला लागलो या मसाल्यात. बारीक कट करून उकडून घेतलेल्या शेंगा या मसाल्यात टाकून घेतो. आता आपण तर आता काही या प्रकारे ही आपली सुकी शेंग तयार होत आहे. तयार झाली ती सुकी शेंग. आता याची एक वाफ काढून घेऊ आपण. तर आता याला आपण एक थोडा वेळ झाकून ठेवावं.
लो गॅस फ्लेवर. आता काही या प्रकारे आपली सुक्का शेवगा उकडला म्हणजे चांगलं शिजवून घेतला आहे. तर आता चला मी हे ताटात वाढून घेतो. तर काही या प्रकारे शेवगा हंडी बनवून आपली तयार झाली. आता जो कोथिंबीर टाकून घेऊ आणि आता ही रेडी आहे खाण्यासाठी. सुक्का शेवगा आपला रेडी आहे आता खाण्यासाठी. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.